नमस्कार सगळ्यांचा कोकणदारा पेजवर सहर्ष स्वागत असा। आपण निसर्गातले इंडिकेटर बघतो आणि हो आज आपण तिसरा भाग बघतो, म्हणजे निसर्गातले पावसाचे आगमन देणारे संकेत आपण आज बघतो। आणि निसर्ग आपण पावसाचं आगमन केव्हातलं आहे बरेच संकेत असा आणि नेचर इंडिकेटर जे का आपण म्हणतो ते नेचर इंडिकेटर आपल्या भोवताली बरेचसे असतात। तर आज आपण बघतो म्हणजे गुळवेल, जे का अमृतवेल म्हटलं जातं, आयुर्वेदात सर्वोच्च स्थान असलेले गुळवेल, जे का हिंदीमध्ये आपण गिलोय म्हणतो। तर अमृतवेल म्हणजे गुळवेल एक अशा प्रकारचे पाळा सुटलेले आहेत, वेल सुटलेले असतात आणि वेल असत ही या वेलीची पाळा। म्हणजे हे पाळा सुटण्याचा याचा अर्थ की लवकरात लवकर पावसाचं आगमन जवळ इलेला असा किंवा पावसाचं आगमन होतला आणि त्याच्यासाठी निसर्ग आपण याचे तर इंडिकेटर देत असता। हे बघा, ही अशी गुळवेल असा आणि गुळवेल ओळखायचा एक सोपं उपाय, ज्यावेळी आपण गुळवेलाची वरची पातळ साल ज्यावेळी काढतो ना, त्यावेळी आतलं हिरवं रंग आपणाक सांगता की ही गुळवेल असा। हे पण आपण ओळखू शकतो। हे बघा, हे गुळवेल असा आणि गुळवेल आपणाक या संकेत देता। गुळवेली कसे हे बघा दोर सुटलेले असत, असे दोर खाली जातात आणि असे दोर जेव्हा खाली जातात ना, तर हे बघा आणि असे जमिनीत ज्यावेळी जातात, तर आता दोर सुटणं याचा अर्थ एकच की पावसाचं आगमन झाल्यानंतर जमीन थोडी ओली होतली आणि ज्यावेळी हे दोर ज्यावेळी ओल्या जमिनीत जाऊन लागतले त्यावेळी ते एकदम स्मूथली आतमध्ये म्हणजे जमिनीत प्रवेश करतले, म्हणजे एकदम अलगद जमिनीत प्रवेश करतले। म्हणजे निसर्ग कसं आपल्या झाडापेडांची म्हणजे निसर्गातल्या झाडापेडांची पशुपक्ष्यांची कशी काळजी घेत असता त्याचा एक उत्तम उदाहरण असा। म्हणजे ज्यावेळी दूर सुटतात ना त्यावेळी निश्चितपणे समजा की अवकाळी पाऊस म्हणजे मान्सूनपूर्व पावसाचं आगमन होतालाच आणि त्याबरोबर मान्सून जो पाऊस असतो तो लवकरात लवकर आपल्याकडे येतला असे आपला निसर्ग संकेत देत असता। आणि या निसर्गातलं संकेत देणारं आज आपण बघतो म्हणजे गुळवेल। गुळवेल एक असे दोर सुटले ह्याचाच अर्थ पावसाचं आगमन लवकर होतला। निसर्ग आपणास सांगता जी काय तुमची शेतीपूर्वीची कामं असत ती लवकरात लवकर करून घ्या। गवत ठेवणं असतात, लाकडा भरणं असतात, सुकवान सुकत घालून जे मसालो बिसलो जे काय असत ते सगळे गोष्टी कुटून घ्या, घरात व्यवस्थित ठेवा, कारण लवकरात लवकर पावसाचं आगमन होतला। आणि त्याचा उत्तम उदाहरण आपण गुळवेलीचे आज उत्तम उदाहरण बघतो। धन्यवाद।